भी जाना है, जॉब पे भी जाना है। अभी लाइन से आना चाहिए ना, जब भी लाइन से आया था तो अभी इतना दिन से छोड़ा था, अभी कैसा पानी कम पड़ रहा है। नाही, टाकी बिलकुल नाही आहे हे करून आणि आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही काय म्हणजे आमचे जे बीडीडी चालमध्ये होते टाके ते आम्ही म्हणजे असे देऊन टाकले. इथे अशा समस्या आहेत असं 3 तास आम्ही पाणी भरायचो, एक रूमला 3 तास पाणी भेटायचे तेव्हा इकडे अर्धा तास भेटणं पण कठीण झाली. स्वप्नातलं घर नवीन खूप बरं वाटत होतं, पण सध्याची जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थिती पाहता मला असं वाटतं की हे जर कंटिन्यू राहिलं तर पुढे सगळ्यांना खूप प्रॉब्लेम होणार. दक्षिण मुंबईमध्ये असणाऱ्या वरळी येथील उच्चभ्रू अशा ठिकाणी वरळी बीडीडी चाळीतील लोकांना पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. अगदी ऑगस्ट 2025मध्ये या वरळी बीडीडी चाळीतील पुनर्विकास झाल्यानंतर 40 मजली उंच इमारतीमधील येथील रहिवासी जे आहे शिफ्ट झाले, मात्र वर्षभराच्या आतमध्येच त्यांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा प्रश्न इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे आणि येथील रहिवासी आता आपल्या सोबत आहे. नेमकी काय समस्या त्यांना जाणवते, पाणी प्रश्न किती गंभीर होत चाललेला आहे हेच त्यांच्याकडून जाणून घेऊया. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न हा मुद्दा उपस्थित होतोय. काय समस्या जाणवत आहे, दिवसभराचं कामकाज त्यामुळे कसं खोळंबलेलं आहे, काय सांगणार? दिन भर मतलब कैसा, हम लोग जॉब करने वाले काम पे जाते हैं और अभी बच्चे लोग का स्कूल स्टार्ट नहीं हुआ, बच्चे लोग उठते नहीं हैं। अभी बच्चे लोग का स्कूल स्टार्ट होगा तो सुबह का मॉर्निंग करेगा क्या, पानी का ऐसा ड्रम में भरो, बाल्टी में भरो, यही करेंगे हम लोग। तो स्कूल भी जाना है, जॉब पे भी जाना है, अभी लाइन से आना चाहिए ना, जब भी लाइन से आया था तो अभी इतना दिन से छोड़ा था, अभी कैसा पानी कम पड़ रहा है। मतलब मीडियम मतलब थोड़ा तो छोड़ना चाहिए ना। अभी जॉब जाने वाला यही काम करेगा तो कैसा, ड्रम में भर के रखते हैं। और अगर तुम बीडीडी चाल में जब भी था हम लोग तो सिंटेक्स टाकी था, तो वैसे सिंटेक्स टाकी वॉशरूम में मतलब जो बाथरूम में है तो उसको लगा के देना चाहिए। मतलब सिंटेक्स टाकी नहीं, 500 बोले तो भी उस साइड में 500, इस साइड में 500। पीने का पानी तो रेगुलरली नॉर्मल छोड़ो, जो बाथरूम के लिए है उसको सिंटेक्स टाकी लगाना चाहिए। क्योंकि जब मीटिंग में हम लोग गए थे पहले, जब चाबी देने से दिवसभरात किती वेळ फक्त पाणी येतं? खाली आधा घंटा, सुबह आधा पौना घंटा और शाम में आधा घंटा। और कैसा हमारा लाइन है ना 1300 से लेके 3 से या 2 से लेके पूरा बंद, सबका आएंगे बाद लास्ट में हमको आता है, वो लाइन आता ही नहीं। खरं तर आजी आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. पाण्याचा प्रश्न आता इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे. फक्त अर्धा तासच पाणी येतं अशी माहिती आता मिळते. दिवसभरात अनेक कामकाज महिलांना करायला लागतात घरामधील, तर काय समस्या तुम्हाला जाणवत आहेत आणि काय अडचणी येत आहेत? आम्हाला अडचण असते तर पाणी वेळेवर येत नाही, त्याने आलं तर आणि पाणी एकदा इकडे एकदा तिकडे असं होतं, पाणी लवकर जातं, त्यामुळे टाकी देखील भरून होत नाही, पाणी पण भरून होत नाही आमचं नीट. त्यामुळे पिण्याचं पाणी असेल किंवा इतर कपडे धुवायचे असतील, भांडी असतील, जेवण बनवायचं असेल, आता हो ते सगळं राहते, पाणी व्यवस्थित येत नाही अजिबात. नक्कीच आणखी काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांच्या समस्या काय आहेत जाणून घेऊया. दिवसभर पाणी जे आहे अगदी कमी वेळ येतं, त्यामुळे अनेक कामं खोळंबलेली असतात. वर्किंग वुमन्स आहेत, अनेक जण बाहेर काम करायला जातात, मात्र पाण्याची समस्या जाणवल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामोरं जावं लागतं. अडचणींना काय सांगणार? आता बघा, आम्ही बीडीडी चालमध्ये राहत होतो, आम्हाला तिकडे पण 2 तासात पाणी येत होतं, 4:30 to 6:30 पर्यंत. पण त्यावेळेला काय होतं की आपल्याला आपलं सर्व काम होत होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला कुठे जायचं असेल तर तिकडे पण जाऊ शकत होतो. पण इथे आल्याबरोबर आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही टाक्या लावू नका, म्हणजे तुम्हाला पाणी 24 आवर्स मिळणार, कारण तिकडे म्हणजे टाके लावायला पण जागा नाही आणि म्हणजे पॉट्स किंवा टाकी आता साधन नाही, टाकी बिलकुल नाही आहे हे करून. आणि आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही काय म्हणजे आमचे जे बीडीडी चालमध्ये होते टाके ते आम्ही म्हणजे असे देऊन टाकले लोकांना, चला तुम्ही घ्या, कारण आम्हाला इथे गरज नाही म्हणून. पण आता इथे हे असं झालं आहे की आम्हाला बिलकुल पाणी नाही. पेशंट्स आहे इथे, डायबिटिक्स पेशंट्स आहे, मुलं आहेत, मग कुठे जाणार? पाणी नाही तर मग कसं काय? कपडे आहे ते आता मी काय करते, कपडे आता 3-4 दिवसाचे कपडे आता हे करून मशीनमध्ये असं टाकून ठेवते. जर पाणी आलं तर कपडे धुवायचे की भांडी धुवायची, असा प्रश्न झाला आहे. आता काय झालं आहे की टाकी येते म्हणजे पाणी येतं, मी राहते 37 फ्लोअरला, तोपर्यंत ते पाणी चढता पाणी गायब.
आम्हाला ते पाणी पण भेटत नाही. 1 तास अर्धा तास पण जर मी चालू केलं 2 भांडी घासायला गेलं की पाणी गेलं. सकाळी तोंड धुवायला गेलं, ब्रश करते, ब्रश हातात आहे, पेस्ट तोंडात आहे, पाणी गेलं. असा प्रॉब्लेम झाला आहे आपला राहायला इथे. खरं तर तुम्ही नवनवीन स्वप्न घेऊन या ठिकाणी आला होता. 40 मजली उंच इमारत, छोट्याशा चाळीमधून आपण इथे शिफ्ट होतोय. मात्र इथे आल्यानंतर नळावरची परिस्थिती जशी असते, पाणी भरायला रांगा लागतात, तशी परिस्थिती आता इथे जाणवतीये असं दिसतंय का? हो हो तसंच वाटतं आहे. कारण जेल झाली कसं हो जेल सारखंच झालं झाली आमची जीवन आता. पाणी नाही काय पाणी नाही, नाही. जेलच झाली आमची आता. लाईफच जेल करून कितव्या टाकली. मजल्यावर राहता तुम्ही? मी 26 वर राहते. तर त्यामुळे त्या ठिकाणी देखील जे आहे एकंदरीत वरळीमधील बीडीडी चाळ ज्या होत्या जुन्या, तिथे चांगली परिस्थिती होती आणि इथे अशा समस्या आहेत असं 3 तास आम्ही पाणी भरायचो. एक रूमला 3 तास पाणी भेटायचे तेव्हा तिकडे. इकडे अर्धा तास भेटणं पण कठीण झाली. आणि स्टोरेज होती, आता इकडे स्टोरेज पण नाही. माडा बसून द्या आम्हाला, करून द्या, ते पण आम्हाला करून द्या. 2 बाथरूमला ते बसून द्या आम्हाला, ते पण प्रोव्हाइड करून द्या. आता तुम्ही आता एवढं सगळं करता, ते पण आम्ही मागणार मग आता आम्हाला टाक्या बसून द्या म्हणून. काय समस्या आहे तुमची, काय सांगणार? समस्या एक असेल तर सांगू तर भरपूरच समस्या आहे. पार्किंगची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, लहान मुलांना खेळायला जागा नाही. ॲक्च्युली आम्हा लोकांना सांगण्यात आलं की तुम्हाला स्वप्नातलं घर मिळालं तर आहे. स्वप्नातलं घर नवीन नवीन खूप बरं वाटत होतं, पण सध्याची जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थिती पाहता मला असं वाटतं की हे जर कंटिन्यू राहिलं तर पुढे सगळ्यांना खूप प्रॉब्लेम होणार आहे. कारण आता शाळा सुरू होत आहेत, कारण पाणी आम्हाला 2 तास पण व्यवस्थित पुरेसे पाणी येत नाही. आणि लोकांची अशी मेंटॅलिटी की आहे की पाणी नाही तर आम्ही करणार काय. लोकांनी लिटरली मोठे मोठे ड्रम घेऊन आलेत आणि घरामध्ये पाणी स्टोरेज केलेले. टाक्याची जागा म्हाडा टाटावाल्यांनी दिले नाही. तसे पण आमचे जे पदाधिकारी आहेत, जे सुनील शिंदे आहेत, परत भटकर साहेब आहेत, परत आशिष चेंबूरकर, हे पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप फाईट करतात. बाबा जेणेकरून आमच्या रहिवाशांना तुम्ही पाण्याची जी सुविधा आहे ती उपलब्ध करून द्या. ज्याप्रमाणे तुम्ही बोलला होतात त्या पद्धतीने सर्व रहिवाशांना ते पाणी उपलब्ध करून द्या. पण ते करूनसुद्धा आम्हाला जसं हवं तसं पाणी येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की हे टँकरचं पाणी, अरे व्हिडिओ तिकडे काय, हे टँकरचं पाणी आम्हाला आपल्याला काही की टँकर्स या ठिकाणी आहे. टँकरचं पाणी, टँकरद्वारे जो आहे पाणी पुरवठा केला जातोय असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे. मात्र हे पाणी कितपत पुरेल किंवा कितपत जे आहे हे पाणी आम्हाला भविष्यकाळामध्ये असंच जर पाणी पुरवठा होत राहिला तर कुठेतरी आणखी जे आहे समस्या वाढतच जातील. काही तांत्रिक बाबी आहेत या येथील रहिवाशांकडून जाणून घेऊया. तांत्रिक मुद्दे अनेक तुम्ही मांडत होतात, काय सांगणार, काय या तांत्रिक मुद्द्यांद्वारे जे आहे प्रश्न सोडवला पाहिजे, काय तुमचं म्हणणं? आता जो प्रॉब्लेम सगळ्यांना फेस होतोय, भविष्यामध्ये ही पाणी टंचाई होऊ नये म्हणून आता तुम्ही उपाययोजना करा. पाण्याचे टँकर्स पुरवणे हा सोल्युशन नाही आहे, हा तात्पुरता पर्याय आहे. पण भविष्यामध्ये पिण्याचा पाण्याचा टंचाई सर्व रहिवाशांना होऊ नये यासाठी आत्तापासूनच प्रशासनाने, म्हाडा आणि टाटाने याच्यामध्ये लक्ष देऊन हा प्रश्न सोडवायला पाहिजे. टेक्निकली पाणी जास्त आता जे टँकरचं पाणी येते ते STP बंद आहे म्हणून येत आहे. आणि जर भविष्यामध्ये STP चालू झाल्यानंतर टँकरचं पाणी बंद, ते अवलंबून राहावं लागेल तर आम्हाला BMCच्या पाण्यावर. मग BMCचं पाण्याचं प्रेशर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करा की आता 2 टावरमध्ये 556 लोक राहत आहेत आणि पुढे F बिल्डिंग आहे, G बिल्डिंगचे आता पोझिशन गेले, तिथे लोक आता राहायला येतील. बाकीच्या ठिकाणी टावरची साधारणतः 8 टावरमध्ये लोक राहायला आल्याची संख्या वाढणार. संख्या वाढलं की पाण्याची डिमांड वाढणार. मग त्या अनुषंगाने तुम्ही आत्ताच अशा पद्धतीचे पायपिंग करा की 24 इंचाच्या लाईनवरून 12 इंचाचा पाईप तुम्ही टाकताच आहात, त्याच्यातून प्रत्येक इमारतीची जी भूमिका टाकी तिथे कनेक्शन द्या. तसं न करता तुम्ही एक सरळ पाईपलाईन टाकताय. ते सरळ पाईपलाईन ती पण व्यवस्थित नाही आहे, ती वर चढ पद्धतीने केलेली आहे. आणि 24 इंचाची जी 12 इंचाला जोडणी केली ती पण उंच ठिकाणी आहे. उद्या 24 इंचाच्या पाईपलाईनला जर प्रेशर नाही आला तर पाणी वर चढणार नाही, त्यामुळे सगळ्यांना तो इफेक्ट होईल. तर आमची विनंती तुमच्या माध्यमातून आम्ही लेखीही देणार आहे आणि तोंडीही आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही ती 12 इंचाचा जे पाईप वर ठेवला आहे तो अजून खाली घ्या, जेणेकरून पाण्याचा प्रेशर येईल. तुमची टेक्निकल टीम, म्हाडाची, टाटाची टेक्निकल टीम, BMCची टेक्निकल टीम, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि रहिवाशांची प्रतिनिधी एकत्र येऊन तुमची समिती बनवा. ह्याचं सर्वेक्षण करा. पाणी व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन होता का झालं पाहिजे आणि त्याचबरोबर पाणी व्यवस्थित दिसून त्याचा प्रेशर आला पाहिजे. प्रेशर मेंटेन ठेवा आणि पाणी जास्तीत जास्त कसं लोकांना पूर्वी 24 तास कसं करता येईल ते बघा. आणि एक आता जी टाकी भूमिका आहे त्याची कॅपॅसिटी कमी आहे,
तो त्यासाठी तुम्ही काय प्रत्येक विंगसाठी एक वेगळी तुम्ही टाकी नियोजित करा. त्याची कॅपॅसिटी 2 लाख लिटरची असेल. भविष्यामध्ये एखादी BMCची लाईन रिपेअरिंग करायची असेल तर तो त्या विभागाचा पाणी पुरवठा खंडित केला जातो. अशा वेळी लोकांना त्रास होऊ नये म्हणून ते रिझर्व्ह टाकीतलं पाणी लोक वापरू शकतात, पिण्यासाठी ॲक्सेससाठी वापरू शकतात. त्याचबरोबर घरामध्ये प्रत्येक रहिवाशांची मागणी आहे की प्रत्येकाच्या सदनिकेमध्ये म्हाडातर्फे 2 वॉशरूम आणि किचनमध्ये 200 लिटरची मिनिमम 200 लिटरची तुम्ही सिंटेक्स टाकी लावून द्या. कन्स्ट्रक्शन तुमचं चालू आहे. टाटासारखा चांगला ब्रँड आपल्याकडे आहे, ते व्यवस्थित करून देतील जेणेकरून भविष्यामध्ये हा त्रास होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही बोरवेल मारा, जेणेकरून ते बोरवेलचं पाणी तुम्ही STPला पण वापरू शकता, पिण्यासाठी पण वापरू शकता. त्यासाठी एक पर्यायी स्रोत तुम्ही तयार करा. अशा विविध प्रकारचे स्रोतांचा वापर तुम्ही भविष्यात काही होणार नाही याची शाश्वती तुमच्या माध्यमातून द्यावी. नाहीतर भविष्यामध्ये टाटाचंही नाव खराब होईल, त्याचबरोबर म्हाडाईचं नाव खराब होईल आणि महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला कुठेतरी गालबोट लागण्याचा होऊ शकतो. म्हणून रहिवाशांची विनंती आत्ताच तुम्ही केलात तर भविष्यात होणारा जो त्रास आहे तो आता टाळू शकतो. नक्कीच भविष्यात होणारा जो त्रास आहे तो आता टाळता येईल आणि पाण्याची समस्या वेळेत सोडवता येईल. त्यामुळे आणखी या ठिकाणी येणारे BDD चाळीमधील जे रहिवासी आहे पुनर्विकास झाल्यानंतर, त्यामुळे त्यांना देखील या अशा समस्येला सामोरं जावं लागणार नाही याची काळजी आता म्हाडा असेल किंवा टाटा यांनी घेतली पाहिजे अशी विनंती आता येथील स्थानिकांनी केलेली आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.